नमस्कार, मी विशाल परदेशी. ना कुठे आणणार थेट प्रश्नाला भिडणार असं म्हणत जनसंवाद यात्रा जी आहे ती आपली पोहोचलेली आहे अकलूजमध्ये. अकलूज सहकार महर्षी स्वर्गीय शंकरराव मोहिते पाटील यांचं शहर, यांच्या कर्माने खरं तर सजलेलं शहर आपण म्हणू शकतो. सहकार त्यांनी फुलवला या बाबतीत असं म्हणलं जातं. अर्थात अकलूजचं राजकारण हे विकासावरती चालतं. ज्याने विकास केला त्यालाच अकलूजकर मतदान करतात असं ठामपणे सांगितलं जातं. आणि या अकलूजचं नाव घेत असताना मोहिते पाटील यांच्या घराण्याचं नाव देखील आवर्जून घेतलं जातं, कारण हे घट्ट समीकरण आहे. खरंच या अकलूजचा विकास झालाय का? कारण याच अकलूज, ही जी अकलूज आहे हे आशिया खंडातली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत एकेकाळची होती आणि तिला नगर परिषदेत रूपांतरित करण्यासाठी साधारण 42 ते 45 दिवस अकलूजकरांना ठाण मांडून आंदोलन करावं लागलं. आणि या आंदोलनाचं नेमकं फलित काय? विकास झालाय का? चला सुरुवात करूयात इथल्या जनसामान्यांच्या प्रश्नाने. मी इथले स्थानिक आहेत त्यांच्यापासून सुरुवात करतो. काय प्रश्न आहे आपला? आपल्या ह्या तालुक्यामध्ये महर्षी साहेबांनी चांगला विकास केला, पण त्यांच्यानंतर विकास अजिबात झाला नाही. महर्षी साहेब हे शेतकऱ्यांचं दैवत होतं, पण त्यानंतर ते पाठीमाग अजिबात विकास झाला नाही. तालुक्यात आमचा पूर्ण भागात चालू आहे. आता काय काय नेमके मुद्दे? कुठलाच मुद्दा नाही. शेतकऱ्याला ऊस नीट जात नाही कारखान्याला, त्यांची शिक्षण संस्था नीट नाही, त्यांची दूध संस्था नीट नाही, त्यांची सूतगिरणी नीट नाही, कुठल्या संस्था नीट नाही त्या. आणि ह्यांच्या शिक्षणामध्ये क्वालिटी नाही, अजिबात क्वालिटी नाही, दर्जा उरला नाही, अजिबात नाही, कसलाच दर्जा नाही. बरं, हा आपला प्रश्न आहे. 100%. बरं, ठीक आहे. 1995ला ज्यावेळेस अकलूज नगर परिषद ग्रामपंचायत मधून चौंडेश्वरवाडी ग्रामपंचायत विभक्त झाली, स्वतंत्र झाली, त्यावेळेस ब्रिटिशकालीन पाझर तलाव होता. परंतु त्या पाझर तलावाला तेथील स्थानिक पुढाऱ्यांनी तिथे त्या ठिकाणी त्यांची स्वतःची जमीन उपलब्ध करून घेतली, अतिक्रमण केलं. त्यावेळेस आम्ही पाठपुरावा केला. त्यावेळेस विद्यमान आमचे लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी सुद्धा विधानसभेत हा प्रश्न उपलब्ध केला. परंतु त्या तळ्यामुळे अख्ख्या 10 ते 12 गावांच्या भविष्याचा प्रश्न आहे. परंतु राजकीय दबावपोटी त्या तळ्याचा प्रश्न मार्गी लागत नाही. ते लवकरात लवकर मार्गी लागावं यासाठी काय केलं यांनी आजपर्यंत? ठीक आहे, मी थेट उत्तर घेतो भाजपच्या वतीने. त्यांचं असं म्हणणं आहे शिक्षण संस्था आहे, दूध संघ आहे, साखर कारखाने, पण हव्या त्या पद्धतीने त्याच्या सोयी सुविधा किंवा त्याचा फायदा जनसामान्यांना घेता येत नाही. खरं आहे का? दर्जा राहिला नाही का त्या बाबतीत? जनसामान्याला फायदा नसेल झाला तरी इतका मोठा अकलूज या म्हैसरत तालुक्यामध्ये इतके मोठे संस्था, इतके मोठी साखर संस्था आणि शिक्षण संस्था उभाच राहिल्या नसत्या. पहिली गोष्ट, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी ज्या तालुक्यासाठी विकास कामे केल्यात, परंतु काही लोकांना, काही विरोधकांना विरोधच करायचा असतोय म्हणून काही संस्थावर बोट ठेवायचे आणि काही संस्थाचे जाणून बुजून मोहिते पाटील या कुटुंबांना बदनाम करायचा, असं या तालुक्यामध्ये काही नेते मंडळी नेहमीच प्रयत्न करतात. कोण करतात? आमचे विरोधक असतील किंवा ज्याचा विकास नसेल झाला तेही करतील. होय, जाणून बुजून. पाझर तलाव उत्तर द्या तुम्ही. काय केलं पाझर तलावासाठी? काय उत्तर आहे? पाझर तलावाचा विषय 100% MIDC संस्थेचा जर विषय घेतला तर विरोधकाच्या किती शैक्षणिक संस्था या अकलूज आणि माळशिरस तालुक्यात तेवढ्या फक्त सांगाव्या. आणि ज्यांनी शैक्षणिक संस्थेचा मुद्दा घेतला त्यांची मुलं कुठं शिकल्यात ते त्यांना विचारा. त्यांची मुलं, त्यांचे सहकारी संस्था पूर्ण मोडीत आहेत. आता आमदार 1 नंबर, आमदार चांगलं काम करतोय, आमदार 1 नंबर आहे, आमदारांना मी नाव ठेवत नाही, पण ह्यांच्या आमदार इथला स्थानिक नाही असं म्हणलं. कामाच आहे पोरग, कामच आहे. काम म्हणजे मोहिते पाटील परिवाराने काम करतो म्हणून पक्षाने त्याला उमेदवार दिले आणि मोठ्या मताधिक्याने निवडून आलं. विरोधकांनी कारखाने मोडीत काढले आणि खाल्ले आणि मोठमोठे बंगले बांधले. विरोधकांनी मोठमोठे बंगले बांधले. हे लक्षात घ्या. आज सुमित्रा पतसंस्थेचं काय परिस्थिती आहे? सुमित्रा पतसंस्थेवर तुम्ही बोला. आज सुमित्रा पतसंस्थेत काय शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ आलेली आहे आणि आत्महत्या केल्या शेतकऱ्यांनी. स्थानिक स्वराज्य संस्था टिकवणं, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जनतेचा विकास होतो. साखर कारखाने असतील, दूध संघ असतील, बँक असतील. माझा मुद्दा आहे की मोहिते पाटलांनी संस्था, सहकारी संस्था काढल्या, टिकवल्या, योग्य चालवल्या, पण विरोधकांनी काय केलं? बँका काढल्या का? बँका काढलेल्या नाहीत. विरोधकांचे खासगी फायनान्स चालू आहेत, त्याच्याबद्दल बोला. मला ह्यांना सांगायचं आहे की विरोधकांनी संस्था काढल्या नाहीत म्हणतात, परंतु काय गोष्टी प्रशासकीय सरकारांचं असताना, म्हणजे जे हे वेळेस राष्ट्रवादीमध्ये होते, म्हणजे आमच्या पक्षामध्ये होते, त्यावेळेस ज्यावेळेस विरोधकांनी कारखाना उभा करण्याचा प्रश्न असेल, संस्था उभा करण्याचा प्रश्न असेल, त्यावेळेस यांनी अडचणी आणून त्यांचा खोडा घालण्याचं काम केलं. आणि राहिला विषय ह्यांच्या संस्थेचा, ह्यांच्या संस्था किती मोडखळी झाल्यात हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे.
त्यामुळं फक्त इमारत उभी असं फक्त म्हणणं इमारत उभ्या आणि अनेक पोकळ आहे. फक्त वरनं दिसायला इमारत आहे, आतनं सगळं पोकळ आहे. जनतेचा पैसा ह्यांनी खाल्ला. ह्यांनी आजपर्यंत फक्त सगळं लूटमार केली आणि स्वतःची घरं भरली. ह्याच्या पलीकडे ह्यांनी काही केलेलं नाही. जनतेने जे पैसे जनतेने जे तिथे सुमित्रा पतसंस्थेमध्ये जे पैसे आहेत त्यांचे पैसे फक्त 1000 आणि 2000 रुपयांनी फक्त दवाखान्यासाठी दिले जाते. 10 लाख रुपये ठेवी आहेत, फक्त त्या 10 लाखाच्या ठेवी फक्त 1000 आणि 2000 रुपयांनी दिले जाते. ठीक आहे येतो यांचा जो मुद्दा आहे सुमित्रा पतसंस्थेचा, आपल्या माहितीसाठी सांगतो, विरोधकांनाही सांगतो. आज सध्या सुमित्रा पतसंस्थेने हजारो लोकांना कर्ज दिलेलं आहे. पण आता परिस्थिती काय आता बरोबर आहे. विरोधकांची एक सांगतो, संस्था नाही, उत्तर सांगतो. विरोधकांची एक ही संस्था नाही. विरोधकांना या विषयावर तुम्ही सांगा आता काय परिस्थिती आहे? आता बंद आहे, चालू आहे बंद आहे? आता परिस्थिती अशी आहे, संस्था चालू आहे. संस्थेच्या कोर्टात सुद्धा जवळजवळ चेकच्या जवळजवळ 300 केसेस दाखल आहेत वसुलीच्या, कर्ज वसुलीच्या. ते पैसे एक मिनिट पुढला प्रश्न. सर, विषय काय झालाय, सत्ताधारी किंवा विरोधक काय प्रश्न काय करतात तुमचा? याच्याशी सर्वसामान्याला घेणं देणं नाही. सर, अकलूज मध्ये एवढ्या शैक्षणिक संस्था आहेत, अकलूज मध्ये एवढ्या शैक्षणिक संस्था आहेत, तालुक्याच्या बाहेरून सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात. परंतु सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह असून नसल्यासारखं आहे. विद्यार्थ्यांचं व्हायचं ते हाल होतात. काय हाल होतात? सर, म्हणजे जेवण नाही सर, वेळेवरती जेवण चांगल्या प्रतीचं मिळत नाही. त्याचबरोबर सर, प्रशस्त इमारत नाही. इमारत मंजूर आहे सर, निधी परंतु बांधली जात नाही सर. इमारतीसाठी तुम्हाला सांगतो की जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. आज एवढं तुम्हाला सांगतो की सहकार क्षेत्रावर हे आरोप प्रत्यारोप चालू आहेत. आमचं काय म्हणणं आहे माहिती आहे का, आज सहकार क्षेत्राची अवस्था काय आहे? सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सर्वांगीण विकास होणं अपेक्षित असताना आज सहकार क्षेत्राच्या माध्यमातून आर्थिक नाड्या स्वतःकडे घेत लोकांचं आर्थिक शोषण हे केलं जातंय. आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखलं जात होतं याला. परंतु या ठिकाणी सर्व महापुरुषांचे स्मारक आहेत, परंतु संभाजी महाराजांचं स्मारक अख्ख्या माळशिरस तालुक्यात नाही. याचं काय? सुमित्रामध्ये ह्यांच्या नात्यागोत्यात लोकांना सगळं कर्ज दिलंय. त्यांनी पैसे बुडवलेत. का पैसे देत नाहीत मला सांगा? कोर्टाने ताशेर वडले पाटील साहेबांनी त्या दिवशी. वकील साहेब बरोबर का? आपण स्थानिक स्वराज्य संस्थांचा मुद्द्यानंतर पुढला मुद्दा घेऊ आता थोडक्यात लवकर. माझे मित्र सगळे म्हणतात की विकास झाला नाही किंवा संस्था बुडवल्या, शैक्षणिक संस्था बुडवल्या. इमारत सुविधा नाही. तर माझ्या मित्रांना मी एवढंच सांगू इच्छितो की तुमचा एवढा मोठा राग होता तर तुम्ही आमचा खासदार 1 लाख 1.25 लाख मताने निवडून दिला. तुम्ही आमचा विद्यमान आमदार तुम्ही निवडून दिला. तुम्ही मोहिते पाटलांचा विकास नसता केला तर हे दोन्ही प्रतिनिधी आज आपल्या बाजू मांडाय राज्यात नसते झाले. ठीक आहे पुढल्या मुद्द्याकडे जाऊ. इथला सगळ्यात महत्वाचा मुद्दा ते म्हणजे उजनीचं पाणी. उजनीच्या पाणीच्या मुद्द्याकडे जातो. उजनीचं पाणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अजित पवारला हाताशी धरून पळवलं. सोलापूर जिल्हा काल आंदोलनाला बसलाय आणि ते त्यांच्या हक्काचं पाणी मिळवणारच. उजनीचं पाणी ह्यांनीच पळवलंय आणि माळशिरस तालुक्यात यामध्ये न होण्याचं कारण हेच आहे, कारण ह्यांनीच पाणी पळवलंय. गेले मी 3 ते 4 शो उजनीच्या पाण्याचा मुद्दा येतोय. पालकमंत्र्यांनी उजनीचं पाणी बारामतीला नेलं, हे खरं आहे का? चुकीचं आहे. महत्वाची भूमिका, एक मिनिट, महत्वाचा उजनीच्या पाण्याचा माळशिरस तालुक्याला उपयोग नाही पण जिल्ह्याला उपयोग होतो. तो निश्चितपणे पाणी पळवलं नाही. परंतु माळशिरस तालुक्याला जे पाणी येतं निरोजवीचं किंवा निरा देवधरचं पाणी, ते पाणी आजपर्यंत अनेक खाजगी वॉटर पार्कसाठी किंवा ह्याच्यासाठी खरेदी करून घेतलं जातं. त्या शेतकऱ्याला पाणीमध्ये मिळत नाही. एक मिनिट ऐका, हे महत्वाचा विषय आहे. निरा देवधरचं पाणी, जे निरा देवधर आणि निरा उजवाचं जे पाणी येतं ते माळशिरस तालुक्याला पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्याला मिळत नाही. ही खरी शेतकऱ्याची वंचित आहे. दुसरे पालकमंत्र्यांनी पाणी पळवलं नाही, बारामतीकडे नाही. ह्या पाण्याचा ह्याचा विषय नाही. राहिलेलं पाणी जे येतं ते सुद्धा यांनी पळवलं. सगळ्यात जास्त जे पाणी येतं ते वॉटर पार्कला जातंय. वॉटर पार्कला पाणी जातंय ते शेतकऱ्याच्या रानात जाईल. वॉटर पार्कला काय गरज आहे पाणी? कोण देतंय पाणी? हेच सत्ताधारी, जे तालुक्यात सत्ताधारी वॉटर पार्कला पाणी जातंय. मग सत्ताधारी तुम्हीच आहात की? मोहिते पाटील सगळं पाणी सयाजीराव पार्कला घेऊन जातात तिकडे. त्यांचा एक मिनिट महत्वाचा मुद्दा. त्यांचं म्हणणं आहे मोहिते पाटील पाणी जे आहे ते वॉटर पार्कच्या दिशेने घेऊन जातात. खरं आहे हे सर पूर्णपणे चुकीचं आहे. वॉटर पार्कचं पाणी हे स्वतःचा साठवण चालू संत करून पावसाचं पाणी साठवून ते उन्हाळ्यामध्ये पार्कला वापरलं पाणी नाही. पाटघरचं पाणी आहे, उजनीचं पाणी नाही, ते जरा माहिती करून घ्या. बघू शकता जाऊन. विषय असा आहे
पालकमंत्र्याची पाणी चोरीला पावण्यासाठी फक्त आणि फक्त मोहिते पाटलावर बिनबुडाचे आरोप आहे. शेतकऱ्यांच्या नेत्यांकडनं उत्तर दे. उजनीचं पाणी जे हक्काने खरं तर सोलापूर जिल्ह्याला वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळायला हवं ते मिळतंय की ते बारामतीला गेलं, नेमकं काय? नाही सगळ्या शेतकऱ्याला मिळतं सोलापूर जिल्ह्यात. आणि त्यांनी तसं काय जर उद्योग केला आमच्या जिल्ह्याचं पाणी गेलं तर आमचा विरोध विरोधच राहणार. आम्ही त्यांच्या दारात जाऊन आंदोलन करू. आम्ही कुठला पक्ष आम्ही महाविकास आघाडी नाही. आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन करत आहे. म्हणतात पाणी नेलं, बारामतीला पाणी नेलं. आम्ही तुमच्यावर आंदोलन करत आहे राज्य मुद्द्यावर. ते म्हणतात पाणी नेलं नाही, पाणी नेलं नाही. बेमी अस्थिकरणाचा विषय स्थानिक आमदार रामभाऊजी सातपुते, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील या लोकांनी 5-6 जिल्ह्याचा प्रश्न थोडक्यात 6 जिल्ह्याचा पाणी प्रश्न भीमा अस्थिकरण या योजनेतून, कृष्णा भीमा अस्थिकरण योजनेतून हे 6 जिल्ह्याचा पाणी प्रश्न, कायमस्वरूपी पाणी प्रश्न या दोन्ही आमदारांनी आपल्या आपल्या भवनामध्ये एक सगळ्या शिष्टमंडळासमोर चांगले विषय मांडलेले आहेत. परंतु कृष्णा भीमा अस्थिकरण हे लवकर हे झाली पाहिजे, या शासनाने त्याला मंजुरी दिली पाहिजे ही अशी आमची मागणी आहे. कृष्णा भीमा स्थिरीकरण. एक मिनिट, आवाज महत्वाचा मुद्दा. एक मिनिट, आवाज बंद करायचा, महत्वाचा मुद्दा आहे. आशिया खंडातली मुद्दा ऐका ना, त्यांचा मुद्दा ऐका. आशिया खंडातली 1 नंबर ग्रामपंचायत आहे. ह्या ग्रामपंचायत मध्ये 3 उमेदवार निवडून आल्यानंतर ह्यांनी नगरपालिकेचा विषय मांडला. 4 महिन्यात नगरपालिका हे केले. तो विषय कशासाठी मांडला त्यांनी? ज्यावेळेस गावठाणचं 17 वर्षापूर्वीचं गावठाण होतं ते जो लोकांकडून 11,000 रुपये घेतले होते ते गावठाणच रद्द करायचं होतं. आता सध्या मी त्या गावठाणमधनं जीसीपी लावून आम्ही पूर्णत्व ते प्रश्न. तर आज जी म्हणतात ना की बाबांनो ह्यांचा विकास आहे, ह्यांचा विकास कुठं आहे? तुम्ही कुठल्या विकासनगर मध्ये बघा जाऊन, तुमच्या इकडलं काय ते महर्षी कॉलनी बघा जाऊन, आंबेडकर नगर जाऊन बघा, तिथली घाण बघा, इथं जाऊन स्थानिक मुद्दा. एक मिनिट सर, मोहिते पाटलांनी दलित वस्त्यांच्या पुनर्वसनासाठी आदरणीय सुतेसिंह मोहिते पाटील यांनी आदरणीय विजयदादांच्या आणि रणजितदादांच्या पुनर्वसन केलं आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस केले यांनी. आणि पुनर्वसनाचं काम दलित लोकांना झोपड्यामध्ये राहायचं असं करून रस्त्यावरती घरी मारलेत राष्ट्रवादीच्या लोकांनी आणि काँग्रेसच्या लोकांनी. बरं, ठीक आहे. सहकाराचा मुद्दा. ऊसाचा मुद्दा इथं ऊस शिल्लक आहे. शनी विजय शुगर इकला, आलेगावचा बंद पाडून त्याचा इकला. मला सांगा, ऊसासाठी ह्याने सकार वाढवलं म्हणतात. सकार वाढवला, सकार मातीत घातला. किती क्षेत्र ऊस अजून उभा आहे? आता ऊसाचं कमी 4 ते 5 हजार एकर ऊस आहे. यांनी काय केलं मला सांगा? माजी उपमुख्यमंत्री होते, ह्याने विचारणा करायला पाहिजे शेतकऱ्यांची बाजू घेऊन उठायला पाहिजे होतं. साहेब कित्येक वर्ष झालं मोहिते पाटलांचा सदाशिवनगर कारखाना असेल, हे 7 वर्षापासून या शेतकऱ्याची देणी दिली नाही त्या कारखान्याने. आता चालवलं, आम्ही 18 दिवस आंदोलन केलं, देतो म्हणून सांगितलं. ऊस उचलला गेला नाही, शेतकऱ्यांची देणी दिल्या गेली नाही. विजय शुगरचं म्हणायला जाईल तर असा एक शेतकरी नाही की त्या विजय शुगरला म्हणजे रुपया राहिलाय, कुणाचाही रुपया राहिलेला नाही. एक मिनिट. यावेळेस मोहिते पाटलांच्या कारखान्याने 10 लाख टन गाळप केलेला आहे सरकार मर्शीने. आणि जो कारखाना बंद पडला होता त्याला 5 लाख टन चालू आहे. आम्ही कुणाचाही ऊस ठेवलेला नाही. तुमचा ऊस कुठे जातो? आमचा ऊस इथंच जातो. परंतु मला एकच यांना विचारायचा प्रश्न, मला एकच सांगायचंय, एक मिनिट मला एक सांगायचं आहे की ऐका साहेब, विरोधी पक्षी नेता आणि सरकारमधील एक सरकार पाडायचं यार आणि एक सरकार वाचवायसाठी, पण मराठा आरक्षणच्या मुद्द्यावर कोण बोलताय का? ठीक आहे. वेगवेगळे मुद्दे, मी येतो. वेगवेगळे मुद्दे आणखीन काय मुद्द्यांना घेऊन आपण चर्चा करणार आहोत. पण यानंतर इथे वेळ झाले का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. संस्थांचे व्यवस्थापक योगिता कोल्हे आणि धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक नागेश शितोळे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी तुळजापूरवासियांकडून करण्यात आलेली आहे.
शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली. गोरेगाव पोलीस आज केतकी चितळेचा ताबा घेतील. केतकी विरोधात गोरेगावमध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर गोरेगाव पोलीस तिचा ताबा घेतील. पुण्यामध्ये मनसेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांच्या दरम्यान आपापसात वाद झाला. राज ठाकरेंसोबतच्या बैठकीसाठी निमंत्रण का दिलं नाही यावरून शिरोळे आणि विटकर या दोघांदरम्यान वाद झाल्याचं समोर आलेलं आहे. पुणतांबा गावात झालेल्या ग्रामसभेमध्ये शेतकरी आंदोलनाची दिशा ठरलेली आहे. गावात 23 मे रोजी विशेष ग्रामसभा होणार आहे आणि या ग्रामसभेत शेतकरी आंदोलनाची दिशा ठरेल. राज्यभरातल्या शेतकरी प्रश्नांवर आंदोलन केलं जाऊ शकतं. पक्षाचे जोडे बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेते आणि शेतकरी एकत्र आले होते. कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी देवळा कळवण मालेगाव मार्गावर रास्ता रोको केला. यावेळेला संतप्त शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. तर शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं केलेली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये झालेल्या कचरा घोटाळ्याच्या अहवालाबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या भाजपच्या शिष्टमंडळाला उपायुक्त रविकांत अडसूळ यांनी भेट नाकारली आहे आणि यावरच संतप्त झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी अडसूळ यांच्या खुर्चीला हार घालून त्यांचा निषेध केला आहे. मध्य प्रदेशला ओबीसी आरक्षण मिळालं, मात्र महाराष्ट्राला अद्याप आरक्षण मिळालेलं नसल्यानं भाजपनं वाशिम इथल्या अकोला नांदेड महामार्गावरच्या पुसद नाका परिसरात रास्ता रोको केला. यावेळेला महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ओबीसी आरक्षणासाठी परभणीतल्या पोखर्णी इथं भाजपनं रास्ता रोको करत राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळेला 1.5 तास रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक कोंडी झालेली होती. तर मध्य प्रदेश सरकारला शक्य असेल तर महाराष्ट्र सरकारला हे का शक्य नाही असा सवाल देखील आंदोलनकर्त्यांनी विचारला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा पुण्यातच होणार असून आठवड्याच्या शेवटी ही सभा होणार असल्याचं समजतंय. या सभेसाठी पुण्यातल्या 2 ठिकाणांबाबत परवानगी घेतली गेली आहे. सभेची तारीख ठिकाण स्वतः राज ठाकरे सांगणार आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. वाय बी चव्हाण सेंटरमध्ये या दोघांची भेट झाली आहे. मुंबईतल्या कायदा सुव्यवस्थेवर या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते. ओबीसी आरक्षणाच्या संवाद यात्रेत पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. संवाद यात्रेत आता क्षणाला माझ्याबरोबर सहभागी झालेत भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील. थेट मी त्यांच्यापासूनच सुरुवात करतोय. ब्रेक पूर्वी साखर कारखाना विजय शुगर मिल साखर कारखाना जो आहे तो मुद्दा समोर आला. त्यानंतर साखर ऊस अजूनही हव्या त्या प्रमाणात उचलला गेलेला नाहीये असे जे काही आरोप होता त्याला तुमचं उत्तर काय? एक तर विजय शुगर हे माळशिरस तालुक्यात येत नाही आणि आज न्यूज 18ची लोकमतची जी यात्रा आहे संवाद यात्रा ही माळशिरस तालुक्यातली आहे. त्यामुळे इथल्या विषयावर बोलू आपण बाकीच्या विषयाकडे जाण्यापेक्षा. जो सभासद आहे सहकार मर्शी कारखान्याचा त्या कारखान्याचं पूर्ण गाळप आम्ही केलेलं आहे. सगळा ऊस उचलला गेलाय. सगळा ऊस उचलला गेलेला आहे आणि शंकर कारखान्याचं यावेळेस ट्रायल सीझन केला. बंद होता अनेक दिवस तो कारखाना. यावेळेस तो सुरू झाला. शेतकऱ्यांनी मदत केली. मदत केल्यामुळं तो कारखाना चालू होऊ शकला आणि यावर्षी जवळजवळ 3.5 लाखाचं गाळप केलं. पुढच्या वर्षी अजून पूर्ण कॅपॅसिटीने तो कारखाना चालेल. काही सहकार संस्थांच्या संदर्भातले प्रश्न उपस्थित होत आहेत. काय तुमचा प्रश्न त्यांना? विजय शुगर हे म्हणतात सभासदांचा ऊस सगळा गेलाय. गेटकेनालीन जायचं कुठं? हे तालुक्यातली लोक आहेत ना. सभासद ऐका सभासद घेत चेअरमन वगैरे डायरेक्टर लोक ही सभासद घेतात. विरोधकाला घेतच नाही. ती कशी घेणार? ऊस कसा जाणार त्यांचा? तुमचं म्हणणं की त्यांच्या पक्षाच्या लोकांचा वस्तू तिथे जो शेतकरी जो कुठल्याच पक्षाचा नाही त्याचे ऊस उचलला गेला नाही. त्याला नाही ऊस सरळ आहे. शंकर साखर कारखाना हा बंद पडलेला नाही. त्यावेळेस काय झालं? त्यावेळेस परिस्थिती होती की त्यावेळेस नोटबंदी झाली त्यावेळेस त्या परिस्थितीनुसार त्यामुळे बंद पडलेला आहे. काय मला काय म्हणायचं, हे सगळं 3 वर्षात कोरोना शेतकऱ्याला अनुदान रुपया मिळत नाही. त्यासाठी सरकार काय करतंय? मोंगला उत्तान कुठं काय भानगडी करतंय. पण आम्हाला पैसा मिळेल ना. आमचं चाललंय मराठी बारे आणि किती दर वाढलाय. खाद्यतेला दर, सामान्य माणसाची काय परिस्थिती आहे?
बेकार परिस्थिती आहे. बरं ठीक आहे, मी उत्तर देतो. हा भैया. आता जे त्यांनी प्रश्न मांडला, मी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी सहमत आहे की शासनाने शेतकऱ्यांना ज्या प्रमाणात मदत करायला पाहिजे होती तेवढ्या प्रमाणात मदत केली नाही. एकमेव जी केंद्र शासनाची स्कीम चालू आहे त्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना, छोट्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये खात्यावरती मिळत आहेत. परंतु राज्य शासनाची जबाबदारी होती की शेतीमालाला योग्य वाव देणं, मार्केट उघडून देणं, या गोष्टी ज्या व्हायला पाहिजे होत्या त्या झालेल्या नाहीत सरकारकडून. आणि केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणावरती निधी नॅशनल हायवेजचा माळशिरस तालुक्यात दिला. परंतु या ठिकाणी जे काही शासनामार्फत अधिकारी नेमले गेलेले आहेत ते अजून एवढे प्रलंबित आहेत भूसंपादनाचे विषय की शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाहीत आणि पालखी मार्ग सुद्धा रखडत चाललेला आहे. याला कोण जबाबदार आहे? याला पूर्ण राज्य शासन जबाबदार आहे. कारण का महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. कारण का पैसे येऊन पडलेले आहेत सगळे कलेक्टर ऑफिसला. त्यांचं काम आहे न्याय निवाडा करणे आणि लोकांना, शेतकऱ्यांना पैसे देणे. ठीक आहे, आपण घेऊ ना त्यांच्याकडनं उत्तर. काय ते काय म्हणतात? बरोबर आहे. ह्या मताशी मी सहमत नाही. ह्यासाठी केंद्र सरकार सुद्धा जबाबदार आहे. केंद्र सरकारनं राज्य सरकारला अनेक प्रकारच्या ज्या जीएसटीचे टॅक्स असेल, अनेक प्रकारचे टॅक्स न दिले. स्पेसिफिक शासनाच्या ज्या योजना आहेत कृषीच्या किंवा शेतकऱ्याच्या प्रश्नाचे, त्याला राज्य सरकार बऱ्यापैकी मदत करते. पण गेल्या 2 वर्षामध्ये कोरोना काळामध्ये सरकारचं उत्पन्न घटलेलं आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा मदत करण्याची भूमिका सरकारची राहिलेली आहे. आणि सरकार प्रत्येक वेळी सरकार शेतकऱ्याची भूमिका घेऊन जनतेसमोर जाते. त्यामुळं राज्य सरकारने चांगलं काम केलेलं आहे. ह्याला केंद्र सरकारची काय कुठे अडचण गेलेलं आहे? खरं पाहायला गेलं तर आता जे प्रश्न उपस्थित केला, मार्च नंतर जे काही ऊस गेलेले शेतकऱ्यांचे त्याला सरकारनं मदत जाहीर केली. त्या पद्धती ह्यांचं कामाविरोधात बोलायचं ते बोलतायत, परंतु सरकार काम करतंय. राहिला विषय ह्या ठिकाणच्या भूसंपादनाचा, ते सुद्धा प्रकरण त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित असं सांगितलं. परंतु त्या ठिकाणच्या हरकती, सूचना, प्रशासकीय किंवा ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडल्यानंतर त्याला मोबदला मिळणारच आहे. अडचणी किती दिवस सांगणार होता? अडचणीचा विषय असा आहे की एखाद्याला लाभ समजा मोबदला मिळाला तर त्याला ते मान्य नसेल तर तो अपीललाच जातोय. त्याच्यामुळे त्या प्रक्रियेला उशीर लागतोय. त्याच्यामुळे हा यांचा मुद्दा अतिशय चुकीचा आहे. काय आळंदी पंढरपूर भूसंपादन झालेलं आहे. भूसंपादनामध्ये एवढा भ्रष्टाचार झाला आहे दोन्ही सरकारमुळे की शेतकऱ्याने हेलपाडे घालायचं. 3-3 वर्ष झाला रस्ता गेलाय, त्याला रुपये मिळाला नाही. मग काय आंधळ दळतण कुत्र पेटकथा असला कार्यक्रम आहे ना सरकारचा. नक्कीच हे जे आता आरोप प्रत्यारोप काय असेल ते चालू झालेलं आहे. तर त्या आरोप प्रत्यारोपामध्ये तुम्हाला सांगतो की हे जो महामार्ग गेलेला आहे तर त्या महामार्गामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचारच आढळून येतोय. मग हे तर भ्रष्टाचार झाला. प्रश्न काय तुमचा? आमचा प्रश्न हाच आहे की हे एकमेकांवर आरोप करत राहतात, पण आज काय तुम्हाला सांगतो की जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थीला त्यांचा लाभच मिळत नाही. त्याच्यामुळे ह्या आरोपातून काय साध्य होणार आहे? काय साध्य होत? टक्केवारी द्यावी लागते. टक्केवारीचं गणित आहे असं. 7-12 भूसंपादनाचा क्लिअर चौकात आहे आणि श्यामाबाईनं एक जणला 40 लाख देऊन टाकले ते प्रांत मॅडमनं. त्याचा कोणी विचार केला नाही. आमचं पण असंच झालेलं आहे. आमच्या तीन प्लॉट आहेत आणि एकालाच पैसे दिलं आम्ही नंतर हे केलेलं आहे. ही पूर्णपणे भ्रष्टाचार झालेला आहे. शेतकऱ्याचा भूसंपादनावर मोठा अन्याय केलाय. ही जी शेतकऱ्याला 3 पट रक्कम मिळणार आहे, जे भूसंपादन झाल्यानंतर ती आता 1 पटच मिळणार आहे. आमच्या घात केलाय शेतकऱ्यावर. आपण म्हणतो की ह्या सरकार वसुली कसा, लॉकडाऊनच्या काळामध्ये ह्या मंत्री लोकांनी स्वतःच्या उपचारासाठी शासकीय तिजोरीतून किती पैसे उचलले ह्याचा तुम्ही स्वतः न्यूजवरती, बातम्यावरती, सगळ्या बातम्यावरती आपण बघलो. म्हणजे हे सरकार भ्रष्टवादी आहे. शेतकऱ्यासाठी हे सरकार काहीच करत नाही. पुणे महानगरपालिकेच्या भाजपच्या नगरसेवकांनी खर्च केला का नाही याचं उत्तर घ्या. नाही, इथलं बोलू ना आपण. त्यांनी कुठला विषय मांडलाय? त्यांनी विषय कुठला मांडलाय? त्यांनी महाराष्ट्रातला विषय मांडलाय. स्थानिक प्रश्न घ्या. स्थानिक प्रश्न त्यांनी पुण्याचा प्रश्न काढला. पुण्याचा आपल्याला काय संबंध येत नाही. स्थानिक सोलापूर जिल्ह्याच्या पाण्यावरती मी विषय बोलणार आहे की उजनी धरणातलं जे पाणी आहे त्याचं वाटप झालेलं आहे. परंतु अलीकडे एक नवीन ह्या 2 वर्षात विषय झालेला आहे. या जिल्ह्यातलं पाणी पळवून न्यायचं काम चाललेलं आहे. कोणी केलं? राज्य सरकार करायला लागलेलं आहे. पालकमंत्री करतायत आमचे.
पाणी पळवून नेताय तिथून. त्यांच्यामुळे 2 आंदोलन झाले सोलापुरात मोठे. आंदोलन चालू आहे आणि त्यांच्यावर 2 आंदोलन झालं आहे. त्यांच्यावर 2 आंदोलन चालू आहे. 6 TMC पाणी त्याने त्यावेळी पळवून नेलं. कृष्णा भीमास्त्रीकरांच्या माध्यमातून आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी एक मिनिट जो विषय मांडला होता, राज्य शासनाकडून मंजूर करून घेतला होता. विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते या राज्याचे. जी कृष्णा आणि भीमेचं जोपर्यंत वाटप होत नाही पाण्याचं, तोपर्यंत या जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील आणि सातारा सांगली जिल्ह्यात कोणामुळे ते होत नाहीये? आत्ताचं महाविकास आघाडी सरकार त्याला पॉझिटिव्हच नाही आहे कसल्याही बाजूने. देवेंद्र फडणवीस जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस साहेबांनी जागतिक बँकेची टीम नेमून हा प्रोजेक्ट कसा फिजिबल आहे या बाबतीत निरीक्षण केलं होतं आणि योगायोगाने आमचं सरकार गेलं त्यामुळे ही योजना होऊ शकली नाही. आणि यांच्यामुळे ते अडलं. एका बाजूला शासन म्हणतंय की हे अतिरिक्त पाणी आहे, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं सांडपाण्याचं, त्याचं सुद्धा नियोजन पूर्वीच झालेलं आहे. कुठलंही प्रोजेक्ट करताना, कुठल्याही सिटीला प्यायला पाणी देताना त्याच्या राहिलेल्या सांडपाण्याचं नियोजन आधीच झालेलं असते. तर हे पाणी पळवायचं काम चाललेलं आहे आणि मराठवाडा आणि विदर्भाचा अनुशेष काढायचा म्हणून माळशिरस तालुक्यातलं नीरा देवदरचं काम आज तागायत मागे ठेवलेलं आहे. त्याला पैसे द्यायच्याऐवजी इंदापूर तालुक्यातल्या नवीन योजनेला लगेच तरतूद केली जाते. सर, आता आमच्या गावात शिवसृष्टी किल्ला आहे. अकलूज म्हणलं की शिवसृष्टी किल्ला हे समीकरण सगळ्या राज्याला माहित आहे. परंतु ह्या शिवसृष्टी किल्ल्यात स्थानिक लोकांना देखील पैसे देण्याची वेळ येत आहे. का तर हा कॉन्ट्रॅक्ट बेसवर किल्ला सहकार महर्षी साखर कारखाना चालवत आहे. ही अशी शिवसृष्टी किल्ला अकलूज स्थानिक प्रश्न आहे. आणि मग गावकऱ्यांनी जायचं कुठं? गावकऱ्यांचं करमणुकीचं साधन कुठं? दुसरा प्रश्न असा आहे सर, अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातून 25 लाख रुपये निधी 21 जानेवारी 2022 रोजी आलेला आहे. आता एका महिन्यानंतर आचारसंहिता लागेल, अजून देखील नगर परिषदेने दफनभूमीचा प्रश्न मार्गी लावला नाही. 4 महिने होऊन गेले देखील अजून निधी पडीक आहे, परंतु प्रश्न मार्गी लागलेला नाही. नगर परिषदेने दफनभूमीचा प्रश्न मार्गी नाही लावला. नगर परिषदेने आता बॉडी आहे का अस्तित्वात? अधिकारी कुणाचे आहेत? सरकारचा कंट्रोल कुणाचा आहे? ह्यांचा आहे, सगळ्यांचा. यांना आरोप करायचा आमच्यावर अधिकारच नाही आहे. ज्यावेळेस आम्ही सत्तेत येऊ, इथं बसू, कुणी बसू सत्तेत, त्यांचं काम आहे. बरं ठीक आहे. जाता वेळ संपला. फक्त मला एवढं सांगायचं की अकलूजमध्ये विकास झाला. हा जो गवगवा केला जातो, हा गवगवा ज्यांनी जो विकास केला तालुक्यातला असेल तर तो राष्ट्रवादीनं पवार साहेबांच्या विचारातून केलेला आहे. दुसरा विषय असा, म्हणजे इतरचा अकलूजचा आता विषय असा आहे की पाणी बारामतीला गेलं नाही आणि त्याच्यावरती एक मिनिट त्याच्यावरती जोपर्यंत भरणेमामा असतील ते जोपर्यंत स्टेटमेंट करत नाही तोपर्यंत आपण ते सत्य धरू शकत नाही. दुसरा विषय अकलूजचा, अकलूजमध्ये जे संडास आहेत सार्वजनिक संडास, त्या संडासची अवस्था बघा तुम्ही. आता आल्यानंतर यांनी उत्तर दिलं पाहिजे भयानी की त्या संडासची अवस्था इतकी बेकार आहे की बसता सुद्धा येत नाही आणि महिलांच्या संडासला दरवाजे नाहीत. हा कोणता विकास आहे यांचा? संडासच्या ठिकाणी टाकी बांधल्यानंतर पाणी नाही. आता या ठिकाणी एक मिनिट, काय ठिकाणी कंबरापेक्षा खालचे खड्डे आहेत, त्या ठिकाणून खालून पाणी भरावं लागतं. आमची महर्षी कॉलनी आहे, त्या ठिकाणी वर्ष झालं जी पाईपलाईन टाकली, ती पाईपलाईनचं काम अजून पूर्ण केलं नाही. त्याचं उत्तर घ्या जरा त्यांच्याकडून. थोडक्यात आज अकलूजमध्ये मुस्लिम समाज एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की मुस्लिम दफनभूमीची अवस्था इतकी बेकार आहे. 60 वर्ष झाले ह्यांचं सत्ता होते, उपमुख्यमंत्री होते, पालकमंत्री होते, साधं त्याला दफनभूमीला वॉल कंपाऊंड सुद्धा पूर्णपणे झालेलं नाही. आज माणसं त्या दफनभूमीवर जाऊन हाकतात, म्हणजे कबरीवर. ह्याच्यावर ह्यांना आजपर्यंत ह्यांनी विकास केला, काय विकास केला? साधा महत्वाचा मुद्दा पालकमंत्र्यानं कोणत्याही प्रकारचं पाणी पळवलं नाही आणि पळवण्याची भूमिका रात्रींची राहणार नाही. पण नक्कीच ह्या माळशिरस तालुक्याला 1 सोडून 2 आमदार असताना माळशिरस तालुक्यामध्ये विकासाची भूमिका गेल्या 2.5 वर्षामध्ये, मागचा आम्ही काय बोलणार नाही, पण गेल्या 2.5 वर्षामध्ये विकास कुठलेला आहे. माळशिरस तालुक्याच्या विद्यमान आमदाराला ह्या तालुक्याचं देणं घेणं राहिलं. अगदी थोडक्यात, माझ्याकडे वेळ संपला. आज शेवटचा असेल. माळशिरस तालुक्यामध्ये पीडब्ल्यूडीचे रस्ते आहे, ह्यांचं सरकार आहे, ह्यांचे मंत्री आहेत. आरपीआयने आंदोलन केलं मागच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर खड्डे बुजवण्यासाठी, मुरुम टाकला. आज माळशिरस तालुक्यातली महाराष्ट्र शासनाच्या रस्त्यांची अवस्था काय आहे
ही बघा परिस्थिती ही निधी दिला, रस्ता कुठे आहे? विकास झाला असं तुम्ही म्हणता. स्थानिक प्रश्न शौचालय दफनभूमी आमचा एक कसं स्थानिक प्रश्न शौचालय बोला त्यांना 11 महिने बॉडीज नाही. दफनभूमीवर मी बोलतो. थोडक्यात वेळ संपला माझ्याकडचा. दफनभूमीचा विषय हा प्रशासक आहे, गेले 1 वर्ष झालं यांनीच विरोध केला नगरपालिका करायला. आम्ही 43 उपोषणाला बसलो, त्यावेळेस ग्रामपंचायत बरं, ठीक होती. आहे. प्रश्न अनेक आहेत. हे प्रश्न सुटले पाहिजे आणि हेच प्रश्न आपण या संवाद यात्रेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. अपेक्षा करूयात की दोन्ही बाजूने म्हणजे विरोधक असो मग ते सत्तेतले लोक प्रतिनिधी असो सगळ्यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केलं पाहिजे. कारण जेव्हा काम होतंय आणि काम होतंय असं दिसतंय तेव्हाच ते जर जो काम करतोय त्याला ते मतदान करतील आणि त्याला पुन्हा एकदा त्याच्या हाती सत्ता देतील. तुर्तास तरी इथेच थांबणार आहोत आणि भेटूयात संवाद यात्रेत पुढल्या भागात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.